नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। दयाळू कनवाळू आई वडिलांची कावड घेऊन निघालेला श्रावण बाळ पाणवठ्यावर जातो आणि तेथेच त्याचा घात होतो। दशरथाचा सुटलेला बाण हा श्रावण बाळाचा घात करतो। ही आपण पौराणिक कथा नेहमीच ऐकत आलेलो आहोत। अर्थात श्रावण बाळ म्हणजे कोण आणि दशरथ म्हणजे कोण हे आपण ओळखलेलेच असणार। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना त्यांच्याच मतदारसंघातील मतदारांनी म्हणा किंवा सर्वसामान्यांनी श्रावण बाळाची उपमा दिली। कारण मुश्रीफ यांनी मतदारसंघातील गोरगरीब जनतेसाठी, सर्वसामान्यांसाठी आरोग्यविषयक सेवा राबवल्या, इंदिरा आवास योजना राबवल्या, याचबरोबर निराधार योजनांमधून अनेकांना लाभ मिळवून दिला। असे हे मुश्रीफ वैद्यकीय सेवेच्या बाबतीत फक्त कागल तालुक्यापुरते सीमित राहिले नाही, तर त्यांनी कोल्हापूर जिल्हा असू दे, कोकण असू दे, शेजारचा सीमा भाग असू दे अथवा कर्नाटकातूनही काही रुग्ण आलेले असू देत, त्यांना मुंबईमध्ये उपचार करून त्यांनी सोय केली, त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय केली। म्हणूनच अशा मुश्रीफांना श्रावण बाळ म्हणून संबोधलं जातं। पण हेच श्रावण बाळ गेल्या काही दिवसात असं विचित्र का वागायला लागलं आहे याची शंका मात्र मतदारसंघापासून महाराष्ट्रातील प्रत्येकाला येऊ लागली आहे। कारण जे मुश्रीफ शांत स्वभावी, अत्यंत कष्टाळू, सर्वसामान्यांसाठी झटणारे आणि तितकंच प्रशासकीय आणि प्रशासनावर वचक असणारे म्हणून ओळखले जातात, पण याच मुश्रीफांच्या तोंडून अलीकडे जे काही असंसदीय शब्द बाहेर पडू लागले आहेत त्यामुळं हा श्रावण बाळ विचलित झाला आहे का, या श्रावण बाळाला काही धक्का पोहोचला आहे का, अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत। खरं तर मुश्रीफ नेहमीच म्हणायचे की शरद पवार हे माझं दैवत, माझी छाती फाडली तरी त्यात शरद पवारच दिसतील। जसं हनुमानाची छाती फाडून हनुमानानं त्यामध्ये राम दाखवले, सीता दाखवली, तसं माझ्या छातीत सदैव शरद पवारच असतील। पण आज मात्र चित्र उलट झालेलं आहे। काही कारणांनी असो, पण हसन मुश्रीफ यांना शरद पवारांना सोडावं लागलेलं आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा त्याग करून ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत गेलेले आहेत। खरं तर हा त्यागच म्हणावा लागेल, कारण ज्या शरद पवारांवर मुश्रीफ यांनी निस्सीम प्रेम केलं, गुरु मानलं, आज त्यांना सोडून जाताना मात्र मुश्रीफांना अनेकदा ज्या जुन्या आठवणी व्याकुळ करतात ते अनेकांनी पाहिलेलं आहे। असं असताना मुश्रीफ शरद पवार असोत, सुप्रिया सुळे असोत यांच्या बाबतीत का चिडू लागलेले आहेत हा एक प्रश्न सर्वांसमोरच आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर अर्थातच कागल विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। जसं मुश्रीफ यांनी पवारांचा त्याग केला, थोरल्या पवारांचा त्याग केला आणि धाकट्या पवारांसोबत ते गेले, तेव्हा अर्थातच थोरल्या पवारांचा क्रोध भयानक वाढला। शरद पवार चिडले। शरद पवार चिडतात ते फक्त राजकीय क्षेत्रापुरते चिडतात आणि जेव्हा ते चिडतात तेव्हा ते चिडचिडेपणा न दाखवता शांतपणानं आपल्या विरोधकाचा काटा कसा काढतात हे आतापर्यंत अख्ख्या महाराष्ट्रानं नव्हे तर देशानं पाहिलेलं आहे। मग ज्या शरद पवारांच्या मुशीत मुश्रीफ तयार झाले त्यांना शांतपणानं येणाऱ्या विधानसभेला सामोरं जाणं का होत नाही हे देखील संशोधनाचा विषय ठरणार आहे। कारण जेव्हा शरद पवारांनी आपल्या राष्ट्रवादीत त्यांचे मुश्रीफांचे कट्टर विरोधक समरजित घाटगे यांना आणलं, त्यांच्या हातात तुतारी दिली, त्यांची उमेदवारी घोषित केल्यासारखीच आहे। एवढंच नव्हे तर कागलमधल्या गैबी चौकातच शरद पवार यांनी पुढचे मंत्री घाटगे असू शकतील असाही एक संकेत दिलेला आहे। यामुळेच की काय मुश्रीफ चिडलेले आहेत आणि ते समरजित घाटगेंना हरामखोरीपासून अनेक विशेषणं वापरत आहेत, तर सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या बाबतीत ही नाराजी व्यक्त करत आहेत। हे एकूण चित्र राजकीय दृष्ट्या दोन्ही राष्ट्रवादीला अस्वस्थ करणार आहे। एकूण सारासार विचार करता शरद पवारांनी यापूर्वी ज्या ज्या काही राजकीय खेळ केले असतील ते हसन मुश्रीफना जवळून माहिती आहे, त्यांनी जवळून पाहिलेलं आहे। म्हणूनच आज हसन मुश्रीफ व्यतीत झालेले असावेत। ज्या वस्तादानं आजपर्यंत आपल्या पाठीवर थाप मारली आणि आपण कुस्त्या जिंकल्या, तो वस्ताद आज आपल्या पाठीवर थाप मारायला नाही, उलट विरोधी उमेदवाराकडून तो शड्डू मारण्यासाठी त्या उमेदवाराला तयार करतोय, हे मुश्रीफांना कदाचित पचनी पडत नसावं असाही एक संकेत आहे। या एकूण राजकीय घडामोडी पाहता मुश्रीफांनी थोडंसं शांतपणानं घ्यावं असं त्यांच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांना वाटू लागलेलं आहे। कारण जेवढं मुश्रीफ अस्वस्थ होतील, जेवढं ते रागीट बनतील, त्याचा फायदा आपोआपच विरोधकाला होणार आहे
हे कदाचित मुश्रीफांच्या अजून ध्यानात आलं नसावं। तर आपला जो या बोलण्याचा मूळ मुद्दा हा की मुश्रीफ हे श्रावण बाळ आहेत, त्यांनी कावड घेऊन सर्वसामान्यांची सेवा केलेली आहे। अशा मुश्रीफ बाळानं 6व्या टप्प्यात आले म्हणून नेम धरावा का? हा नेम धरणं चुकीचं आहे आणि नेम धरताना बंदुकीतून नेम धरताना अर्थात हा बंदुकीचा नेम खरा नाही, तर ते एका प्रशिक्षण केंद्रात गेले होते आणि त्या ठिकाणी तेथील बंदूक ते हाताळत होते आणि नेमकं माध्यमांमध्ये ते आज तेच प्रसिद्ध होत आहे की मुश्रीफांनी बंदुकीतून नेम धरला। नेम धरला रे धरला, पण एवढंच नव्हे तर त्यावेळी 6व्याच टप्प्यात आले असंही त्यांच्या तोंडून उद्गार पडले, म्हणूनच हा चर्चेचा विषय झाला। खरं तर श्रावण बाळानं नेम धरून 6व्याच टप्प्यात आले असं म्हटलं असेल तर दशरथाचा बाण यापूर्वीच सुटलेला आहे याची जाणीव सुद्धा मुश्रीफांना ठेवावी लागणार आहे। ज्या शरद पवारांना ते रामाच्या भूमिकेत पाहत होते तेच शरद पवार आज दशरथाच्या भूमिकेत असू शकतात आणि जरी दशरथाच्या हातून अजांतपणे बाण सुटलेला असेल आणि त्यानं श्रावण बाळाला घायल केला असेल तरी ह्या कागलच्या रणांगणात मात्र दशरथाकडून सुटलेला बाण अजांतपणे नसून तो खरोखरच श्रावण बाळाच्या दिशेनं सुटलेला आहे हे आतापर्यंत अनेक जाणकारांनी ओळखलेलं आहे। म्हणूनच मुश्रीफ यांना थोडंसं संयमानं घ्यावं लागणार आहे। मुश्रीफांना आततायीपणा करून चालणार नाही। मुश्रीफांना 2024च्या विधानसभा लढाईमध्ये लढत असताना शत्रूला इतकं शाब्दिकदृष्ट्या घायल करून चालणार नाही, कारण मुश्रीफांचे हे शब्द त्यांच्या तोंडून यापूर्वी कधी न येत असताना आता काय येऊ लागलेत अशी एक भावना निर्माण होऊ शकते आणि ती मुश्रीफांच्या विरोधात जाऊ शकते। म्हणूनच मुश्रीफांना त्यांच्या कार्यकर्त्यांचा असो अगर त्यांना मानणाऱ्या सर्वसामान्यांचा असो एक सल्ला यामार्फत जाऊ शकतो की मुश्रीफ थोडं दमानं घ्या, वाचेवर नियंत्रण ठेवा आणि तुम्ही जरी 6व्या टप्प्यात आले म्हणून नेम धरला असला तरी दशरथाचा जो बाण सुटलेला आहे तो केव्हाही तुम्हाला घायल करू शकतो याचे भान तुम्हाला आणि तुमच्या कार्यकर्त्यांना ठेवावेच लागणार आहेत। म्हणूनच मुश्रीफ यांना आज सर्वसामान्यांपासून त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत अनेक जण सांगत असतील किंवा सांगण्याच्या मनस्थितीत असतील आणि ते मुश्रीफांना ऐकण्याच्या मनस्थितीत यावं लागेल की श्रद्धा सबुरी हे जे मुश्रीफांचे पूर्वीचे धोरण होते तेच आज त्यांना गरजेचं आहे, तेच त्यांना तारणार आहे। अन्यथा अक्राळ विक्राळ अक्रस्ताळेपणा केला तर मुश्रीफांना तो निश्चितच अडचणीचाही ठरू शकतो। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।